बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील दिव्यांगांची पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. नुकत्याच शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे सिव्हिल सर्जन लेवलला म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सिव्हिल सर्जन यांच्या अध्यक्षतेखालील जी टीम आहे त्या टीमकडे आम्ही आता जिल्हा परिषदेतले जे काही दिव्यांग कर्मचारी आहेत त्यांच्या याद्या पाठवण्यात आलेल्या आहेत आणि त्यांच्या स्तरावर विविध स्वरूपाचं दिव्यांगत्व तपासणीचे यंत्र वगैरे सगळे त्यांच्याकडे उपलब्ध आहेत आणि त्यांनी दिव्यांगत्वाची तपासणी सुरू केलेली आहे आणि शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे लवकरच सर्व दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्राची पूर्णपणे फिजिकली तपासणी होईल असे आम्हाला आशा आहे. आता दिव्यांगामध्ये काही गोष्टी आमच्या अशा लक्षात आलेल्या आहेत की बऱ्याच लोकांना नोकरीत लागल्यानंतर दिव्यांगत्व आलेलं आहे. म्हणजे नोकरीत लागताना तो एक सामान्य नागरिक म्हणून लागला होता, परंतु नंतर काही ऍक्सिडेंट झाला किंवा काहीतरी शॉक बसून काही लोकांना दिव्यांगत्व आल्याचे काही प्रकार आहेत. याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला जे वाटतं की ज्यांनी दिव्यांगत्वाचं खोटं सर्टिफिकेट मिळून नोकरी मिळवली आहे अशा लोकांना म्हणजे तातडीने त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे. सिव्हिल सर्जन कडून ज्यावेळेस हे सगळे रिपोर्ट येतील त्यावेळेस आम्ही त्याची छाननी करू. त्याच्यामध्ये नोकरीला लागल्यानंतर झालेले अपंग आणि नोकरीपूर्वी असलेले अपंग यांची दोघांची प्रॉपर छाननी करण्यात येईल आणि पुढील आवश्यक ती कारवाई करण्यात येईल.